नमस्कार मित्रांनो. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांसाठी फेब्रुवारी 2026च्या वेतन देयकाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. या अपडेटनुसार सर्व शाळांनी आपली वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही अंतिम मुदत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत उशीर होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा वेतन अडकण्याची शक्यता आहे. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे वेतन देयकासाठी फक्त एकच लॉट उपलब्ध असणार आहे आणि दुसरा लॉट दिला जाणार नाही. त्यामुळे सर्व तपशील अचूक भरूनच देयक फॉरवर्ड करणे अत्यंत आवश्यक आहे. वेतन देयक फॉरवर्ड करण्यापूर्वी संबंधित शाळेच्या प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी संपूर्ण तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देयकात कोणतीही अनियमितता आढळल्यास किंवा चुकीमुळे वसुली लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांच्यावर राहणार आहे. ज्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापकांची मंजुरी घेणे आवश्यक आहे आणि त्याशिवाय वेतन देयक फॉरवर्ड करू नये. प्रभारी मुख्याध्यापकांचा आदेश जोडणे देखील आवश्यक आहे, अन्यथा देयक मान्य केले जाणार नाही. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक अचूक आहेत याची खात्री करूनच वेतन देयके फॉरवर्ड करणे गरजेचे आहे, कारण चुकीचा खाते क्रमांक असल्यास वेतन जमा होण्यास अडचण येऊ शकते. शासनाच्या प्रचलित निर्णयानुसार अपघात विमा कपात करणे आवश्यक आहे. यासोबतच फेब्रुवारी 2026 हा आर्थिक वर्ष 2025-26चा शेवटचा महिना असल्यामुळे व्यवसाय कर म्हणून 300 रुपये कपात करणे बंधनकारक आहे. आयकर कपात ही शाळा स्तरावरची बाब असल्यामुळे त्यासाठी वेतन फॉरवर्ड करण्यात विलंब करू नये, कारण आयकराची रक्कम शाळेच्या खात्यावर जमा होत असते. जर कोणत्याही शिक्षक किंवा कर्मचाऱ्याचे वेतन ब्रोकन पिरियडमधून काढण्यात आले असेल तर त्यासाठी आधी संबंधित कार्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मंजुरीशिवाय असे देयक फॉरवर्ड केल्यास ते रिजेक्ट केले जाईल. त्यामुळे ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच शाळेचा युजर आयडी आणि पासवर्ड फक्त प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा संबंधित लिपिक यांनीच वापरावा आणि तो इतर कोणालाही देऊ नये. जर चुकीच्या व्यक्तीकडून लॉग इन वापरले गेले आणि देयक चुकीचे फॉरवर्ड झाले तर त्याची पूर्ण जबाबदारी शाळेच्या प्रमुखांवर राहील. वेतन देयक फॉरवर्ड केल्यानंतर त्याची ऑफिस कॉपी संबंधित कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच वेतन अदा झाल्यानंतर शालार्थ प्रणालीतून मिळणारा व्हाउचर नंबर आणि दिनांक शाळेच्या नोंदवहीत नमूद करून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी स्वतंत्र लॉट नंबर देण्याची आवश्यकता राहणार नाही. आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नियमित वेतनापासून वंचित राहू नये यासाठी सर्वांनी वेळेत आणि अचूक प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.